स्वप्नातील घर आणि हक्काचा व्यवसाय आता एकाच ठिकाणी. राहता साकूर येथील एअरपोर्ट रोडवर आम्ही घेऊन आलोय एक भव्य डेव्हलपमेंट प्रोजेक्ट इराज पार्क. आमची वैशिष्ट्ये: कलेक्टर NA प्लॉट्स, बंगलोसाठी हक्काची जागा, कमर्शियल कॉम्प्लेक्स, मुख्य रस्त्याला लागून दुमजली गाळे, प्रशस्त 2 BHK व 3 BHK रो हाऊस आणि 2 BHK फ्लॅट स्कीम. तयार दर्जेदार पायाभूत सुविधा, 9 व 12 मीटरचे सिमेंट कॉन्क्रीट रस्ते, अंडरग्राउंड ड्रेनेज आणि वॉटर सप्लाय व स्ट्रीट लाईटनी सुसज्ज. रेडी क्लब हाऊस, ओपन जिम, मुलांसाठी प्ले एरिया आणि सुंदर गार्डन. सुंदर असे प्रभू श्रीराम मंदिर प्रोजेक्ट मध्येच. पत्ता: सर्वे नंबर 97/1, एअरपोर्ट रोड, उपासनी महाराज मंदिराजवळ, साकुरी, राहता. आजच संपर्क करा 8550 99 70 70. राहता शहरातील नवनाथ नगर परिसरातील ग्रामस्थांची अनेक वर्षांपासूनची मागणी अखेर पूर्ण झाली आहे. भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष आणि माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या विशेष प्रयत्नातून मंजूर झालेल्या 14 चारी रोड ते वैभव गाडेकर बराडे वस्ती हा रस्ता खडीकरण आणि ड्रेनेज लाईनच्या कामाचे भूमिपूजन आज उत्साहात पार पडले. या विकास कामाचा शुभारंभ लोकनियुक्त नगराध्यक्ष डॉक्टर स्वाधीन गाडेकर, उपनगराध्यक्ष विजय सदाफळ, बांधकाम सभापती अजय आगरे आणि गटनेते मुन्नाभाई शहा यांच्या शुभ हस्ते करण्यात आला. या प्रसंगी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. भूमिपूजन प्रसंगी बोलताना नगराध्यक्ष डॉक्टर स्वाधीन गाडेकर म्हणाले की नामदार राधाकृष्ण विखे पाटील आणि डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली राहता नगर परिषदेच्या माध्यमातून शहराचा कायापालट सुरू आहे. या रस्ता कामामुळे स्थानिक रहिवाशांची मोठी अडचण दूर झाली असून आगामी काळात शहरातील इतरही प्रलंबित कामे तातडीने पूर्ण केली जातील. विकासाचा हा वेग आता थांबणार नाही. यावेळी ग्रामस्थांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की गेल्या अनेक वर्षांपासून या रस्त्यासाठी पाठपुरावा सुरू होता. काही महिन्यांपूर्वी एका कार्यक्रमात डॉक्टर सुजय विखे पाटील यांची भेट घेतली असता त्यांनी हा प्रश्न त्वरित निकाली काढण्याचे आश्वासन दिले होते. केवळ आश्वासन न देता त्यांनी तातडीने 16.35 लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देऊन कामाला सुरुवात केल्याबद्दल ग्रामस्थांनी डॉक्टर विखे पाटील यांचे आभार मानले. या सोहळ्याला नगरसेवक गोटू बोरकर, विजय गिथाड, प्रभाकर आरणे, सुयोग शेळके, प्रदीप बनकर, दशरथ तुपे, अरुण गाडेकर, नितीन गाडेकर, निलेश गाडेकर, मोहन गाडेकर, वैभव गाडेकर, रेवजी गाडेकर, पांडुरंग गाडेकर, दत्तू गाडेकर, पूनम अत्रे, संजय गाडेकर, बाळू गाडेकर, हरिभाऊ गाडेकर, नानासाहेब वराडे, माऊली गाडेकर, तुकाराम जेजूरकर तसेच चौधरी साहेब, रोकडे साहेब, कॉन्ट्रॅक्टर सोहम वाघ, प्रवीण मुर्तडक, माऊली वाघ यासह परिसरातील नागरिक उपस्थित होते. आज या ठिकाणी राहता नगर परिषदेच्या वतीने सन्माननीय उपनगराध्यक्ष तसेच सन्माननीय सर्व नगरसेवकांच्या उपस्थितीमध्ये नवनाथ नगर येथील 14 चारी ते वैभव गाडेकर हा नागरी दलितेतर वस्ती सुधार योजनेअंतर्गत हे रस्त्याचं खडीकरण आणि त्या ठिकाणी ड्रेनेज लाईनचं या ठिकाणी कामाचं भूमिपूजन आमच्या सर्वांच्या उपस्थितीत पार पडलं. सन्माननीय नामदार डॉक्टर राधाकृष्ण विखे पाटील व सन्माननीय डॉक्टर सुजय दादा विखे पाटील यांच्या माध्यमातून राहता शहराचा हा जो काही विकासाचा गाडा या ठिकाणी सुरू झालेला आहे तो अधिक गतिमान करण्याचा निश्चय आम्ही सर्व या ठिकाणी नगरसेवकांनी केलेला आहे आणि त्याचंच एक फलित म्हणून आज या रस्त्याचं भूमिपूजन आम्ही करत आहोत. अनेक वर्षापासून या रस्त्याचं काम राहिलं होतं. सुजय दादा आल्यापासून आमचं म्हणजे गणपतीच्या परेडमध्ये आले होते. आम्ही त्यांच्याशी मागणी केली होती की आमचा रस्ता व्हावा म्हणून आणि मतदानाच्या काळामध्ये ते आले परत. मग त्यांना आम्ही रस्त्याची मंजुरी करायला लावली. मग त्यांनी रस्त्याची मंजुरी केली व रस्त्याला साईड गटर व रस्ता तयार करण्याची परवानगी मिळाली. आज त्यामुळेच या रस्त्याची भूमिपूजन झालेलं आहे. त्यांच्यामुळे आमचा रस्ता आज होणार आहे. आज खूप दिवसापासून हा ज्या गाडेकर वस्तीचा रोड खूप दिवसाचा प्रलंबित होता. आज दादांच्या मार्गदर्शनाखाली दादा जेव्हा इथे येऊन गेले, दादांनी शब्द दिला आणि शब्द दिल्याप्रमाणे दादांच्या विलक्षण झाल्याच्या 2 महिन्यानंतरच लगेच दादांनी इथं स्वतः त्या रस्त्याचा पाठपुरावा करून या रस्त्याला खडीकरण डांबरीकरणाला मंजुरी दिली. मी मान्य सुजयदादा विखे पाटलांचं खरंच मनापासून अभिनंदन करतो व त्यांनी 2च महिन्यात ह्या रस्त्याला पाठपुरावा करून मंजुरी दिली आणि लोकांसाठी हा रस्ता मंजुरी देऊन काम करण्यासाठी परवानगी पण दिली आणि खुला पण केला. खरंच दादांचं मनापासून धन्यवाद.